मानव अधिकार रक्षक मंचच्या वतीने शहरातून कॅन्डल मार्च काढून केला निषेध। मणिपूर येथे घडलेल्या अमानुष कृत्याचा निषेध करण्यासाठी मनमाडमध्ये मानव अधिकार रक्षक मंच शहर शाखेतर्फे शहरातून कॅन्डल मार्च काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या घटनेतील आरोपींची कसून चौकशी करून त्यांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मंचतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी मंचच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष दीपाली उल्हास डफळे, अध्यक्ष उल्हास डफळे, नांदगाव तालुक्याचे शब्बीर हुसेन शेख, वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष ॲडव्होकेट आम्रपाली निकम, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख माधव शेलार, सामाजिक कार्यकर्ते रवी निकम, रिपाईचे युवा शहर अध्यक्ष गुरुकुमार निकाळे तसेच फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे फिरोज शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते या कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झाले होते। प्रशांत केदारी, आवाज न्यूज मराठी, मनमाड। मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करत असताना आम्ही मानवाधिकार रक्षक मंचकडून जे आहे की मनमाड शहरामध्ये जाहीर निषेध करत आहे। जी घटना घडून एक 90 दिवस झाले तरी सुद्धा जे आहे की सरकारने त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची काही कारवाई केलेली नाही आणि ज्या आरोपी पकडले गेलेले आहे आणि जे हजार लोकांनी जे काही महिलेबरोबर जे काही वाईट कृत्य केलेलं आहे की जे 2 महिला आणि एक आर्मीमधला एक व्यक्ती होता जो सैनिक, तर त्या सैनिकची जी पत्नी जी आहे की त्या पत्नीबरोबर देखील जे आहे की वाईट कृत्य घडलेलं आहे। आम्ही जे आहे की जाहीरपणे जे आहे की मानवाधिकार रक्षक मंचकडून या घडलेल्या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहे। मणिपूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या विरोधामध्ये जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व मनमाडकर बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मणिपूरची जी घटना आहे ती अतिशय अमानवीय घटना आहे। स्त्रियांना या देशामध्ये नागडं केलं जात आहे आणि या प्रश्नाला असं म्हणावं वाटेल की जर या देशामध्ये स्त्रियांना विवस्त्र करून त्यांच्या सोबत अमानवीय घटना घडत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये जे की या देशाचं सरकार आहे, आता याबाबत मी असं म्हणेल की आता कुठे गेला तुमचा 56 इंचचा सीना। या ठिकाणी महिलांवरती अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत आणि मणिपूरमध्ये घडलेली जी घटना आहे एका देशाचं संरक्षण करणाऱ्याच्या पत्नीसोबत ती घटना घडलेली आहे आणि देशाचं संरक्षण करणाऱ्या माणसाच्या पत्नीसोबत असं अमानवीय कृत्य होत असेल या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। आणि या ठिकाणी मी महिलांना एक संदेश देईल की महिलांमध्ये खूप शक्ती असते, अशा अमानवीय लोकांना रोखणं आणि पुरुषांमधल्या हैवानियतला ठेचण्याचं काम आता महिलांनी केलं पाहिजे। आपल्यामध्ये असलेली फुलंदेवी महिलांनी जागृत करायला हवी। या ठिकाणी मी महिलांना हा संदेश देईल आणि आपणा सर्वांच्या वतीनं मणिपूरमध्ये झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो।